जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। कर्जत येथील पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचा वृद्ध भूमीहीन शेतमजूर संघटनेच्या वतीनं सन्मान करण्यात आला। यावेळी वृद्ध भूमीहीन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीरभाई पठाण, याचप्रमाणे प्रहार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय तनपुरे, याचप्रमाणे सोपानराव कोपनर, पोपट तनपुरे, सदाशिव थोरात, बाबा भैलुमी, बाळासाहेब सुद्री, शेर खान पठाण, रामभाऊ सूर्यवंशी, गुलाब तनपुरे, दत्तात्रय तनपुरे, बादशाहभाई बागवान, काजू बागवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्वांनी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचे स्वागत केले। तसेच तालुक्यामध्ये वृद्धांवर कुठेही कौटुंबिक हिंसाचार होणार नाही आणि झाल्यास त्यांना तात्काळ शासन करावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष शब्बीरभाई पठाण यांनी केली। तर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये वृद्ध भूमीहीन संघटनेच्या किंवा कुठल्याही वृद्धावर अन्याय होणार नाही यासाठी पोलीस प्रशासन दक्ष राहील असे आश्वासन दिले। पाहूया काय म्हणाले जिल्हाध्यक्ष शब्बीरभाई पठाण। आम्हाला काय जास्त माहिती नव्हती, पण साहेब आलेले आहेत आणि ती साहेब आल्यामुळे आपला महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ मुंबई अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीने आपण साहेबांचा सत्कार करतो। कारण का साहेब आल्यापासून 1 महिन्यापासून साहेब आल्यापासून बरेच गोष्टीला आळा झालेला आहे, आळा बसलेला आहे आणि बरेच लोक सांगतात की आता साहेब बरे आज चांगले आलेले आहेत, प्रत्येकाचं काम चांगलं होत आहे, प्रत्येकाचं समाधान होत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांकडे साहेबांनी जास्त लक्ष द्यावा आणि म्हणूनच आम्ही हा त्यांचा सत्कार जिल्हा अहिल्यानगर ज्येष्ठ नागरिकाच्या वतीने साहेबांचा सत्कार करायला मी आलो। साहेबांचा व्हिडिओ पाहिला मी, शासनाचा आनंद वाटला आणि मी प्रहार संघटनेच्या वतीने मी त्याचं अभिनंदन करतो। बच्चू कडू यांचं वतीने त्याचा सत्कार करतो। हे मी ते ज्येष्ठ नागरिकांची संघटना आहे आणि संघटनेचे अध्यक्ष आमचे शब्बीरभाई पठाण यांच्या हस्ते सर्व नागरिकांच्या वतीनं साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। मी एकच विनंती साहेबांच्या की ज्या आपले जे दलित आहे की खरं विस्तरण आहे आणि सदरक्षण याचा उपयोग आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण करावा ही एक मी साहेबांची विनंती करतो। दुसरी गोष्ट अशी की जे का रंजने गांजले त्याशी म्हणेलो आपण जी साधू ओळख गावात येऊन तिथीची जाणावा तत्सम कुमाराच्या वचनाप्रमाणे आपण आम्हाला देवा समान आहात। तरी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं की झालेला जो सत्कार आहे या सत्काराच्या निमित्तानं जे 2 शब्द मी बोलतो आहे की याचा त्यांनी स्वीकार करावा आणि आम्हा ज्येष्ठ नागरिकांकडं विशेष करून लक्ष पुरवावं हीच विनंती करतो आणि 2 शब्द नव्याने कर्जत पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्याने आपले जे सर्व ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष सदस्य या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। त्यांच्या ज्या बी अडचणी असतील भविष्यामध्ये त्या सर्व मी सोडवण्याचा प्रयत्न करेल असे मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये।
गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600 22 68 68, 8208 58 52 02 आणि 9404 12 00 69.